बघतो प्राणो की वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या लोकांनी बायबलमध्ये लढाई केलेली आम्ही बघतो प्राणो. सांगू शकता कोणी कोणी लढाया केल्या? दाविदाने केल्या. ओके, आणखी बन्यामिनी राजाने. ओके, आणखी यहोशवाने केल्या. आणखी शौलाने पण त्याच्या हयातीत जास्त करून प्राण सगळ्यात जास्त त्यांनी पलिष्ठी लोकांशी युद्ध केलं. यहुद्यांचे जेवढेही राजे झाले त्याही राजांनी प्राण आम्ही बघतो की युद्ध केलं. इस्रायलच्या राजांनी युद्ध केलं. आम्ही बघतो की बऱ्याचदा प्राण आम्ही बायबलमध्ये प्राण बघतो की अनेक युद्ध झाले प्राणो. आणि या युद्ध करण्याच्या अगोदर प्राणो त्यांनी परमेश्वराला प्रश्न केला. आम्ही बघतो की दावीद पण ज्या वेळेस त्याला पलिष्ठ्यांशी युद्ध करायचं असेल त्यावेळेस प्राणो तो याजकाकडे जायचा आणि एफोदाच्या द्वारे प्राणो आम्ही बघतो की तो परमेश्वराला प्रश्न करायचा की परमेश्वरा मी या लढाईला जाऊ का? तू माझ्यासोबत येशील का? सो त्यावेळेस परमेश्वर त्यांना एफोदाच्या द्वारे जे याजक आहे त्यांच्याद्वारे परमेश्वर त्यांना मार्गदर्शन करायचा की तुम्ही या लढाईला जा. परमेश्वर तुमच्या हातामध्ये त्या सैन्याला किंवा शत्रूला देईल. आणखी प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस बायबलमध्ये प्राणो लढायांचा किंवा युद्धांचा खूप मोठा प्राणो उल्लेख बायबलमध्ये आलेला आहे. खूप मोठं वर्णन बायबलमध्ये आलेलं आहे प्राणो. आम्ही बघतो की सर्वात प्रथम जी लढाई झाली प्राणो इस्रायल लोकांची ती कोणासोबत झाली? कोणासोबत झाली? ज्यावेळेस प्राणो इस्रायल लोक मिस्रातून बाहेर निघाले त्यावेळेस सगळ्यात प्रथम जे युद्ध झालं ते कुठलं होतं? मिस्रातून निघाल्यानंतर एक वचन वाचूया. निर्गमनाचा 17वा अध्याय वचन 8. मग अमालेकीत येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. ओके, या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्राणो इस्रायल लोकांचं पहिलं जे युद्ध झालं ते कोणाशी झालं? अमालेकाशी. आपण सर्वजण म्हणूया अमालेकाशी. अमालेकाशी. ओके, आम्ही बघतो की प्राणो या वचनामध्ये ज्या प्रकारे याचं टायटल जर आम्ही बघितलं तर आम्हाला पाहायला मिळतं की अमालेकाबरोबर युद्ध. ज्यावेळेस प्राणो मी बघतो की मिस्रातून संपूर्ण इस्रायल लोकांना परमेश्वराने मोशेच्या द्वारे बाहेर काढलं आणि ज्यावेळेस प्राणो ते कूच करत होते, चाललेले होते आणि आम्ही बघतो की प्राणो खडकातून ज्यावेळेस पाणी दिलं त्याच्यानंतर ते थोडंसं पुढं गेले प्राणो आणि त्यानंतर प्राणो आम्ही बघतो वचन 8 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. आम्ही बघतो की थकले भागलेले प्राणो एवढ्या त्रासातून प्राणो कसं तरी ते बाहेर आले. तांबड्या समुद्रातून ते कसे तरी बाहेर आले आणि पुढे येऊन प्राणो इतके थकले भागलेले असताना प्राणो आम्ही बघतो की जो अमालेक आहे प्राणो तो अमालेक येऊन इस्रायल लोकांशी काय करू लागला? लढू लागला. आणि या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. सो या वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळतं की ज्या वेळेस परमेश्वराने प्राणो देवाच्या लोकांच्या माध्यमातून प्राणो ज्यावेळेस परमेश्वराने मार्गदर्शन केलं प्राणो त्यावेळेस प्राणो त्यांनी युद्ध केलं किंवा युद्ध केलं नाही. सो परमेश्वर ज्या प्रकारे सांगायचा प्राणो त्याच प्रकारे इस्रायल लोक करायचे. ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं युद्ध कर तर ते युद्ध करायचे. ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना थांबवलं तर ते थांबायचे. आणि या वचनामध्ये पुढे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होईल. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला व तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूने त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्यांचे हात स्थिर राहिले. मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला.
या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो की यहोशवाने कोणाशी युद्ध केलं? कोणाशी? हे पहिलंच युद्ध आहे जे इस्रायल लोकांनी केलं यहोशवाने. आणि यहोशवा सोबतचे जे लोक होते प्रियानो, त्या लोकांनी अमालेकाशी युद्ध केलं. आणि त्यांना गायडन्स करणारं कोण होतं? कोण होता? मोशे. आम्ही बघतो प्रियानो की आमच्याही लढाईमध्ये प्रियानो ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला सांगतो की एखादी गोष्ट तू कर किंवा लढ, तर त्यासोबत प्रियानो देवाच्या लोकांचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. हालेलुया. सो प्रियानो या ठिकाणी मोशेने सांगितलं प्रियानो की तू युद्ध कर. आणि आम्ही बघतो की मोशेने ते युद्ध केलं प्रियानो. आणि पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव. नॉन कॅनॉनिकल बुक, ज्याचं नाव दिलेलं नाही, फक्त असं लिहिलं की एका पुस्तकामध्ये लिहून ठेव. सो ते पुस्तक कुठलं आहे, काय आहे, त्याच्याबद्दल बायबलमध्ये काही लिहिलेलं नाही. सो बायबल व्यतिरिक्त पण अनेक पुस्तकं आहे. बायबलच्या रहस्यामध्ये आपण बघितलं प्रियानो. त्याचबरोबर प्रियानो पुढे लिहिलेलं आहे की कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. तेव्हा मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यहवे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेविले. हालेलुया. हे एक परमेश्वराचं नाव आहे प्रियानो. हे नाव कोणी दिलं? मोशेने परमेश्वराला दिलं. कुठलं नाव दिलं? यहवे. जोरात सांगा. यहवे. यहवे. ओके. हिब्रूमध्ये हे शब्द आहे. असे बरेचसे प्रियानो ज्या प्रकारे यहवे इरे आहे, यहवे शामा आहे, यहवे कान्ना आहे, यहवा मकदेश आहे, एलशदाय आहे, अदोनाय आहे. सो भरपूर अशी नावं आहे प्रियानो जी बायबलमध्ये परमेश्वराला दिलेली आहे. आणि आम्ही बघतो प्रियानो की या ठिकाणी मोशेने परमेश्वराला हे नाव दिलं. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यहवे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेविले. आणि तो म्हणाला परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो मोशेने प्रियानो ज्या प्रकारे सांगितलं की अमालेकाशी पिढ्यानपिढ्या काय होईल? युद्ध होईल. आम्ही बघतो की शौलाला देखील परमेश्वराने सांगितलं होतं की अमालेकाचा तू काय कर? समूळ नाश कर. परंतु शौलाने ऐकलं का? नाही. आणि म्हणून प्रियानो मी बघतो की ज्यावेळेस परमेश्वराला या ठिकाणी ज्यावेळेस ते प्रियानो इस्रायल लोकांशी लढले, पहिल्यांदा युद्ध केलं, तेव्हापासून परमेश्वराच्या मनामध्ये अमालेकाबद्दल काय होता? राग होता. हालेलुया. हालेलुया. सो प्रियानो देवाच्या लोकांसोबत किंवा त्याच्या मंडळीसोबत जोही कोणी लढेल किंवा त्यांना त्रास देईल, परमेश्वराचा राग त्याच्यावर कायम स्वरूपी असतो, जसा अमालेकासोबत राहिला प्रियानो. आणि आम्ही बघतो की शौलाच्या काळापर्यंत आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते प्रियानो. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगते आणि तो म्हणाला परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण प्रियानो हे परमेश्वराचं सिंहासन आहोत की नाही? कारण तो परमेश्वर आमच्या हृदयामध्ये वास करतो प्रियानो. हालेलुया. आणि या परमेश्वराच्या सिंहासनावर जर कोणी हात उचलील प्रियानो, तर देवाचं वचन सांगतं की पिढ्यानपिढ्या त्याच्यासोबत काय होईल? युद्ध होईल. तर प्रियानो मी बघतो की पहिल्यांदाच हे युद्ध आम्ही बघतो बायबलमध्ये इस्रायल लोकांसोबत झालं प्रियानो. आणि आम्ही बघतो प्रियानो की परमेश्वराला त्यांचा कायम स्वरूपी राग आला प्रियानो. आणि शौलाच्या काळापर्यंत प्रियानो आम्ही बघतो की तो राग कायम स्वरूपी होता. सो प्रियानो आम्ही बघतो की अनेक असे प्रसंग बायबलमध्ये आहे की ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं आणि त्याचे लोक लढले. हालेलुया. आणखी प्रियानो आम्ही बघतो की ज्या वेळेस त्यांना लढायचं होतं प्रियानो, ते परमेश्वराकडून मार्गदर्शन मिळवायचे, परमेश्वराला ते प्रश्न करायचे. हालेलुया. आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, पहिले राजे याचा 22वा अध्याय वचन 15. तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारिले,
हे मिखिया, आम्ही रामोत गिलादाबरोबर युद्ध करावयात जावे की ना जावे? त्याने त्यास म्हटले, जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही पाहायला मिळतं प्रियानो, तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, हे मिखाया, आम्ही रामोत गिलादाबरोबर युद्ध करावयास जावे की न जावे? सो या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो की ज्या प्रकारे यहोशाफाट आहे प्रियानो, तो यहोशाफाट मिखा नावाच्या संदेश त्याला विचारतो की आम्ही युद्ध करायला जावं किंवा नाही. सो प्रियानो, मी बघतो की ज्या ज्यावेळेस परमेश्वराच्या सेवकाकडून याजकाकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं प्रियानो, त्यावेळेस त्यांनी जाऊन काय केलं? युद्ध केलं. हालेलुया. सो युद्धाची खूप मोठी पार्श्वभूमी प्रियानो आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. परंतु प्रियानो, आज आम्ही ह्या गोष्टी बघणार नाही की कोणी कसं युद्ध केलं, काय युद्ध केलं, परंतु आज आम्ही हे बघणार आहोत प्रियानो की इस्रायल लोकांनी त्यांच्या शत्रूसोबत युद्ध केलंच नाही. हालेलुया. का बरं? कारण परमेश्वर त्यांच्याकडून लढत होता. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय वचन 17, या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, ज्यावेळेस यहोशाफाटासोबत युद्धाचा प्रसंग आला प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 20 आणि 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मौल्यातले कित्येक लोक युद्ध कराव्यास यहोशाफाटावर चालून आले. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि यांच्यासोबत मौनातले कित्येक लोक युद्ध कराव्यास यहोशाफाटावर चालून आले. प्रियानो, हा यहोशाफाट यहुद्यांचा राजा आहे, परमेश्वराचं भय बाळगणारा राजा आहे आणि चांगली कृत्य करणारा म्हणून प्रियानो त्याला बायबलमध्ये प्रियानो त्याला ओळखलं जातं. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, यानंतर मोवाबी आणि अम्मोनी ही कोणाचे वंशज आहेत? मोवाबी कोणाचे वंशज आहेत? अम्मोनी कोणाचे वंशज आहेत? यस, लोटाच्या मुलीपासून झालेले त्यांचं वंशज आहे. आणि हे वंशज प्रियानो शापित वंशज म्हणून ओळखलं जातं. आणि परमेश्वराने या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्यासाठी मज्जाव केला होता, परंतु परमेश्वराचा अनुग्रह त्यांच्यावर झाला. आम्ही बघतो की रूथ ही देखील कोण होती? मोवाबी होती. हालेलुया. सो प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मौनातले कित्येक लोक युद्ध कराव्यास यहोशाफाटावर चालून आले. कशासाठी आले? कशासाठी आले? युद्ध करण्यासाठी. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस ही युद्ध करण्यासाठी आले प्रियानो, त्यावेळेस यहोशाफाटाला काय झालं? धाक पडला प्रियानो. ज्या वेळेस प्रियानो आपल्यावरही एखादं संकट ओढ होतं प्रियानो, एखादी समस्या आमच्यावर येते, अचानक एखादी विपत्ती आमच्यावर येते प्रियानो, आम्हाला देखील धाक पडतो प्रियानो. किती जणांना पडलाय? पडतोय ना? जसं यहोशवाला पण पडला प्रियानो. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 3, यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपवास करावा असे त्याने फरमाविले. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो, ज्या प्रकारे वचन 2 आणि 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्राकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हससोन तामार उर्फ एन गेदी येथवर आला आहे. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. ज्याही वेळेस प्रियानो एखादी विपत्ती तुमच्यावर येईल, एखादं संकट तुमच्यावर ओढेल, एखादी वाईट बातमी तुमच्या सोबत येईल प्रियानो, ज्या प्रकारे यांना प्रियानो मी बघतो की काही लोकांनी खबर दिली की अशा अशा प्रकारचे लोक तुझवर काय करत आहे? चालून येत आहे. आमच्याही जीवनामध्ये असेच प्रसंग येतात प्रियानो की अनेक जण प्रियानो वेगवेगळ्या अशा खबरा आम्हाला देतात. आमच्यावर जी विपत्ती येणार आहे त्याबद्दल देखील आम्हाला ते कधी कधी सांगतात की अशा प्रकारे वादिवाद करण्यासाठी हे तयार होत आहे, अशा प्रकारे तुझ्याबद्दल बोलले, असं ते वादिवाद करण्यासाठी तयार होते. अनेक प्रकारे प्रियानो अशाही खबरा आमच्या जीवनामध्ये मिळतात प्रियानो.
आणि त्यामुळं कधी कधी प्राणो आम्ही घाबरून जातो, खचून जातो. माझे प्राणो, आम्ही बघतो की ज्यावेळेस अशा प्रकारची खबर योशफाटाला मिळाली प्राणो, आम्ही बघतो की वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योशफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. हालेलुया. सो प्राणो, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा धाक वाटत असेल, एखादी समस्या असेल, एखादी विपत्ती असेल, आर्थिक समस्या असेल, पारिवारिक समस्या असेल, कुठलीही परिस्थिती जरी तुमच्यावर ओढली, एखादा आजार असेल प्राणो, कुठल्याही गोष्टीने जर तुम्ही घाबरून जात असाल, तुम्हाला धाक पडत असाल, तर प्राणो या योशफाटाच्या जीवनामधून तुम्ही शिका की ज्यावेळेस तुम्हाला धाक पडेल त्यावेळेस परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गाला तुम्ही लागा. विचलित मुळीच होऊ नका की माझं काय होईल, हे लोक माझं काय करतील, ही विपत्ती मला नष्ट करेल, कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. यावेळेस आम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. ज्याही वेळेस प्राणो एखादी गोष्ट तुमच्यावर येईल, विपत्ती येईल, त्या गोष्टीमुळे तुम्हाला धाक वाटेल प्राणो, त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला शरण जा. एखाद्या व्यक्तीकडे जाण्यासाठी तुम्ही धावपळ करू नका, एखाद्या नेत्याकडे जाण्यासाठी तुम्ही धावपळ करू नका, जे मोठे व्यक्ती त्यांच्याकडे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, तर तुम्ही परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करा, कारण सहायता तुम्हाला केवळ तिथून मिळेल. कारण देवाचं वचन सांगतं की मनुष्याचं सहाय्य व्यर्थ आहे. आम्ही मनुष्याला शरण जाऊ नये, तर आम्ही परमेश्वराला सहाय्य जावं, आम्ही परमेश्वराला शरण जावं. प्राण माझ्या प्राणो, ज्यावेळेस आम्ही बघतो की त्याला खबर मिळाली, त्याला धाक पडला प्राण, आणि ज्यावेळेस त्याला धाक पडला, भीती वाटली प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुद्याने उपवास करावा असे त्याने फरमाविले. परमेश्वराला शरण जाणं आणि उपवास करणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्राणो. जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वराने त्या विपत्तीतून तुम्हाला सोडवावं, तुम्हाला सहाय्य करावं, तर प्राणो उपवास निश्चित करा प्राणो. हालेलुया. कारण उपवासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. नंतर प्राणो आम्ही बघतो वचन 4 मध्ये की यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. यहुद्याच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करू लागले. यावेळेस योशफाट आणि जे यहुदी लोक आहे ते दुसऱ्या राजाकडे गेले का? आम्ही बघतो की ज्या वेळेस विपत्ती आले प्राणो, आम्ही बघतो की जे मित्र राष्ट्र असतात ते एकमेकांना काय करतात, बोलवतात सहाय्यासाठी की तुम्ही आमच्या सोबत लढायला या. एका ठिकाणी आम्ही बघतो प्राणो, ज्यावेळेस इस्रायल राजाच्या विरोधात मेशा जो उठला प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की त्याने बाकीचे जे राजे होते, यहुद्यांचा राजा आहे, त्याचबरोबर प्राणो आम्ही बघतो की इस्रायलचा राजा आहे, आदोमाचा राजा आहे, त्यांना त्याने बोलवलं प्राणो. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस बोलवलं ते त्याला सहाय्य करण्यासाठी आले. तर आम्ही बघतो की ज्यावेळेस एखाद्या राजाला वाटलं की आपण कमकुवत आहोत, आपण ह्या राष्ट्रासोबत, शत्रू राष्ट्रासोबत आम्ही लढाई करू शकत नाही, त्यावेळेस प्राणो ते वेगवेगळ्या जे मित्र राष्ट्र असतील त्यांना काय करायचे, सहाय्यासाठी बोलवायचे. परंतु प्राणो या वचनामध्ये आम्ही बघतो की जो योशफाट आहे प्राणो, तो मुळीच डगमगला नाही. हालेलुया. तो मुळीच दुसऱ्या राजाकडे गेला नाही. तो यहुद्यांचा राजा आहे प्राणो. आम्ही बघतो की तो इस्रायल देशाकडे किंवा इस्रायल राष्ट्राकडे किंवा इस्रायलाच्या राजाकडे तो गेला नाही, आदोमाच्या राजाकडे गेला नाही, इतर बाकीचे जे राज्य होते त्यांच्याकडे तो गेला नाही. हालेलुया. म्हणून प्राणो एखाद्या अधिकाऱ्याकडे पण जाऊ नका, कदाचित तिथून तुम्हाला निराशा प्राप्त होती. जर तुम्हाला जायचंच असेल तर त्या परमेश्वराला शरण जा प्राणो. हालेलुया. इतर कोणालाही शरण जाऊ नका. जरी त्या व्यक्तीकडे सामर्थ्य आहे, ऑथॉरिटी असेल, जरी बाकी गोष्टी असेल, परंतु त्या तुमच्या कामास येणार नाही. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराचं सहाय्य मागण्यासाठी ते काय झाले, एकवट झाले. सो आम्ही देखील प्राणो परमेश्वराचं सहाय्य मागण्यासाठी एकवट होणं गरजेचं आहे, परमेश्वराचा धावा करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस प्राणो त्याने धावा केला प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांच्यावर अनुग्रह केला. आणि ज्या प्रकारे वचन 14 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग आसाफ वंशातला एहिजेल बिन जखर्या बिन बनाया बिन एयल बिन मत्तन्या लेवी ह्या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला. ओके. ज्यावेळेस आम्ही बघतो की हे लोक घाबरले प्राणो,
आणि ज्या प्रकारे वचन 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस काय? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. सो योशफाट आणि लोक म्हणू लागले की हे प्रभो, आम्हाला त्यांच्यासोबत लढण्यासाठी आमच्यात काय नाही? ताकद नाही. आम्ही कमकुवत आहोत, आम्ही दुर्बल आहोत. सो प्राणो, एखादी परिस्थिती जर तुमच्यावर ओढली तर तुम्हाला वाटतं का मी या परिस्थितीला हाताळण्यासाठी दुर्बल आहे, कुमकवत आहे, ह्या परिस्थितीशी मी लढू शकत नाही? हालेलुया. जसं योशफाट म्हणाला, ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही, आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही. बऱ्याचदा कधी कधी हीच परिस्थिती आमच्या जीवनात होते की एखादी समस्या आली की प्रियानो आम्हाला काही सुचत नाही, आम्ही सुद्धा काय होतो? गोंधळून जातो. परंतु ज्यावेळेस प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहे, तेव्हा सर्व यहुदी आपली मुळे बाळे व स्त्रियांसह परमेश्वरासम्मुख उभे राहिले. ज्यावेळेस प्रियानो कुठली गोष्ट तुम्हाला सुचत नसेल, कुठला मार्ग दिसत नसेल, तर त्यावेळेस एकच गोष्ट करा, परमेश्वरासमोर उभे राहा प्रियानो. हालेलुया. ज्या प्रकारे हे लोक परमेश्वराच्या सम्मुख उभे राहिले, मग आसाफ वंशातला अहयेजेल बिन जखर्या बिन बनया बिन अय्यल बिन मत्तन्या लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला. ज्याही वेळेस प्राणो तुम्ही खरंच एखाद्या समस्येत आहात आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरासम्मुख येता प्राणो, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराचा आत्मा देवाच्या सेवकाच्या द्वारे तुमच्याशी बोलेल प्राणो. आम्ही बघतो की हा आसाफ वंश मुख्य याजकाच्या वंशातला हा व्यक्ती आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस प्रियानो हे लोक परमेश्वरासम्मुख उभे राहिले, या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराचा आत्मा आम्ही बघतो की मत्तन्या नावाच्या लेवी व्यक्तीमध्ये उतरला. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस एखादी गोष्ट मला सुचत नाही आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आम्ही देवाच्या सेवकासमोर देवाच्या लोकांपुढे मांडतो प्रियानो, आणि आम्ही प्रार्थनापूर्वक जातो की प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन कर, कारण आम्हाला काहीही सुचत नाही, आम्ही काय करावं? आम्ही गांगारून गेलेलो आहो, आम्ही घाबरलेलो आहो, इतका मोठा समुदाय आमच्या समोर आहे, आमच्यामध्ये ताकद नाही. ज्या वेळेस अशी परिस्थिती तुमच्यावर ओढवेल आणि ज्या वेळेस तुम्ही परमेश्वरासम्मुख उभे राहाल, तेव्हा परमेश्वर त्याचा आत्मा त्याच्या सेवकावर पाठवेल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. मार्गदर्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही परमेश्वरासम्मुख याल. जर तुम्ही म्हणाल की घरी बसल्याच परमेश्वराने मला मार्गदर्शन करावं, तर असं होईल का? ते कुठे आले? परमेश्वराच्या सम्मुख मंदिरामध्ये आले, परमेश्वराच्या अंगणामध्ये ते आले असतील, देवाच्या सेवकाच्या संपर्कामध्ये ते आले असतील, त्याच वेळेस त्यांना मार्गदर्शन मिळालं. हालेलुया. सो आम्हाला पण वाटतं जर आमच्या परिस्थितीमध्ये, आमच्या समस्येमध्ये देवाने मला मार्गदर्शन करावे, कारण स्वतः परमेश्वर तुम्हाला येऊन मार्गदर्शन करणार नाही. हालेलुया. या ठिकाणी स्वतः परमेश्वराने मार्गदर्शन केलं नाही, तर परमेश्वराने कोणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं? आसाफ वंशातला मत्तन्या लेवी हा मंडळीमध्ये उभा होता, त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला. हालेलुया. सो देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रियानो तुम्हाला मार्गदर्शन करेल. परमेश्वर त्या सेवकाच्या माध्यमातून, त्या लेवीच्या माध्यमातून, त्या याजकाच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल. परंतु प्रियानो त्यासाठी गरजेचं आहे की आम्ही परमेश्वरासम्मुख उभे राहणं गरजेचं आहे. तरच परमेश्वर मार्गदर्शन करेल, तरच परमेश्वराच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करा ज्यावेळेस तुम्ही देवासमोर याल तेव्हा. हालेलुया. घरी बसलाय, प्रार्थना करताय, परमेश्वरा मार्गदर्शन कर, मार्गदर्शन कर, मला काही सुचत नाही, परमेश्वर करेल का? हे लोक कुठे आले? परमेश्वरासमोर. सो परमेश्वरासमोर या प्राण. कुठलीही परिस्थिती असू द्या, किती घाबरलेले असू द्या, कितीही गोंधळात तुम्ही असू द्या, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा पाठवेल. हालेलुया. आणि त्याच्याद्वारे प्रियानो देवाचे लोक, देवाचे सेवक तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पुढे पाहायला मिळतं, आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका.
परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. हालेलुया. हे युद्ध आमचं नाही प्राणो, हे युद्ध परमेश्वराचं आहे प्राणो. आणि म्हणून प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो की निर्गमच्या पुस्तकामध्ये पण देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो, वचन 14 आणि 14, निर्गम 14 आणि 14. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हालेलुया. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्राणो असाच प्रसंग आम्ही बघतो की इस्रायल लोकांच्या जीवनात आला. पुढे तांबडा समुद्र आहे, मागे फारोचं सैन्य आहे प्राणो. आणि या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, वचन 13 पासून जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा, परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. काही गोष्टीमध्ये आम्हाला लढायचं नाही. आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी परमेश्वराने सांगितलं की जा तू लढ, युद्ध कर. मोशेने यहोशवाला सांगितलं, परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोशेने यहोशवाला सांगितलं की जा आपल्यातले लोक घे आणि तू अमालेकाशी युद्ध कर. आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की वचनामध्ये लिहिले की तुम्ही जा, तुम्ही युद्ध करा. मिखाया पण म्हटलं तुम्ही जा युद्ध करा, तुम्ही यशस्वी व्हाल. परंतु या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे, परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्हाला लढण्याची गरज नाही, तुम्हाला युद्ध करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे आणि आज बघायचं आहे की परमेश्वर कशा प्रकारे आमचं तारण करणार आहे. माझ्या प्रियानो, आम्ही बघतो की परिस्थिती अशी होती की पुढे तांबडा समुद्र होता, मागे फारोचं सैन्य होतं. आम्ही बघतो की इस्रायल लोक प्राणो, आम्ही बघतो की या दोघांमध्ये गुंतले होते, अडचणीत सापडलेले होते प्राणो. आणि त्यांच्याकडे प्राणो कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन, कुठल्याही प्रकारची तयारी त्यांच्यामध्ये नव्हती युद्ध करण्याची. माझे प्राणो, बऱ्याचदा कधी कधी आम्ही इतकं थकलेलो असतो प्राणो, आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींची वाटचाल करून प्राणो मी कधी कधी इतकं थकून जातो की त्यावेळेस खरंच आमची एखाद्या परिस्थितीशी लढण्याची, एखाद्या आजाराशी लढण्यासाठी प्राणो आम्ही असमर्थ असतो. आम्ही सगळीकडून समस्येने घेरून जातो प्राणो. आम्ही तयार नसतो की या गोष्टी सोबत सामना करण्यासाठी प्राणो, एखाद्या परिस्थिती सोबत लढण्यासाठी आम्ही तयार नसतो प्राणो. आम्ही खमकुवत असतो, आमच्यात ती ताकद राहत नाही. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तू शांत राहा, कारण मी तुझ्यासाठी लढेल. माझ्या प्राणो, ज्या प्रकारे परमेश्वर यहोशफटाला म्हणाला की या लढाईत सगळ्या लढाईत नाही. हा गैरसमज करू नका बरं का, की परमेश्वर सगळ्याच लढाईमध्ये आम्हाला लढण्यासाठी सांगणार नाही. हालेलुया. 2 इतिहास 20:17. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. ओके. या वचनामध्ये काय लिहिलंय? या लढाईत. असं लिहिलंय का जीवनातल्या सगळ्या लढाईत? असं लिहिलं का सगळे जितकं तुमच्या जीवनात लढाया येतील, जितक्या तुमच्या जीवनात समस्या येतील, प्रत्येक समस्येत मी तुम्हाला सहायता करेल, असं लिहिलंय का? की प्रत्येक लढाईमध्ये मी लढेल, असं लिहिलंय का? काय लिहिलंय? या म्हणजे एका लढाईबद्दल परमेश्वर बोलत. मग असं नका समजू की देव प्रत्येक लढाईमध्येच तुमच्या बाजूने लढेल. नाही, काही ठिकाणी तुम्हालाच लढावं लागेल, आहे की नाही? तुम्ही लढणार आणि निश्चित यशस्वी होणार का? हालेलुया. सो असं समजू नका की परमेश्वर जितक्याही माझ्या जीवनात लढाया येतील, जितक्याही माझे युद्ध येतील, आत्मिक युद्ध येतील, प्रत्येक युद्धामध्ये परमेश्वर माझ्या बाजूने लढेल किंवा माझ्यासाठी लढेल असं नाही प्राणो. काही ठिकाणी तुम्हालाच लढावं लागेल, काही परिस्थितीमध्ये तुम्हाला सामोर जावं लागेल आणि तुम्ही जाल प्राणो, आणि परमेश्वराच्या साह्याने तुम्ही यशस्वी देखील व्हाल. या वचनामध्ये प्राणो एक छोटंसं प्राणो लिहिलेलं आहे की या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. या लढाईत, हालेलुया, सगळ्या लढाईत
सगळ्या लढाईमध्ये, सर्व लढाईमध्ये, प्रत्येक लढाईमध्ये नाही. हालेलुया. फक्त एखादीच गोष्ट, ज्यावेळेस आम्ही खरंच निर्बल असू, खरंच त्या लढाईसाठी आम्ही सक्षम नसू, अशा लढाईतच परमेश्वर लढेल. जिथं तुम्हाला लढता येईल तिथं परमेश्वर लढणार नाही. तुम्हाला परमेश्वर निश्चित सहाय्य करेल, परंतु तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला युद्ध करावं लागेल. हालेलुया. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही पाहायला मिळतं प्रियानो, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. सो आज एखादी गोष्ट अशी असेल, एखादी समस्या असेल की तुम्ही तिला फेस करू शकत नसाल, तिचा तुम्ही सामना करू शकत नसाल, अशा परिस्थितीसाठी, अशा युद्धासाठी परमेश्वर हे अभिवचन तुम्हाला देत आहे की या लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही, तर मी स्वतः या लढाईत लढेन. एखाद्या लढाईसाठी, सगळ्या लढाईसाठी नाही प्रियानो. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पुढे चालून ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की वचन 22 मध्ये, त्याच अध्यायामध्ये वचन 22, ते हे स्तोत्रे गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अमोनी, मोवाबी व सैर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. समस्या आलेली आहे, दुःख आलेले आहे, भीती आहे, शत्रूजवळ येऊन ठेपलेला आहे, तरी ते काय करत आहे? स्तोत्र गात आहे. हालेलुया. म्हणून प्राणो, कुठलीही समस्या येऊ द्या, त्यामध्ये काय करा? गीत गा प्राणो. आम्ही बघतो की पौल आणि सिलास जे बंदी शाळेत होते प्राणो, त्यांचे पाय खोड्यामध्ये अडकवलेले होते, त्यावेळेस पण त्यांनी मध्यरात्री काय केली? आणि काय झालं? ओके. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये जे बंधन आहे ते तुटावे, तुमच्या समस्यातल्या अडखळणं नाहीसे व्हावे, तर प्राणो त्या समय प्रभूची स्तुती आणि आराधना करा. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो या वचनामध्ये की ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अमोनी, मोवाबी व सैर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले. परमेश्वराने दबा धरणारे बसविले. कोणी बसविले? कदाचित ते स्वर्गदूतही असतील, हो की नाही? कारण त्यांना परमेश्वराने बसवलं होतं. प्राण योशफाटाने बसवलं होतं का? नाही. या वचनामध्ये स्पष्ट लिहिलं की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अमोनी, मोवाबी व सैर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्याचा मोड केला. अमोनी व मोवाबी सैर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून ते त्याचवर उठले. सैर निवाशांचा निपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. रानातील टेहाळणीच्या बुरुजानजीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली, तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यास दिसून आले. सो आम्ही बघतो की जे योशफाट आहे प्राणो, त्याने प्राणो जो टेहाळणीचा बुरुज आहे, त्या बुरुजाहून बघितलं की संपूर्ण काय पडलेलं आहे? योशफाट लढायला गेला का? त्याचं सैन्य पाठवलं का? नाही. हे काम कोणी केलं? कारण ज्या प्रकारे वचन सांगतं की त्यांचा नाश करण्यासाठी, त्यांचा मोड करण्यासाठी, त्यांना गाठण्यासाठी परमेश्वराने दबा धरणारे बसवले. योशफाटाने युद्ध केलं का प्रियानो? केलं का? सो तुम्हालाही युद्ध करावं लागणार नाही, कारण परमेश्वर तुमच्या बाजूने युद्ध करेल. परमेश्वर प्रियानो, जी ही विपत्ती येईल त्यांना थांबवण्यासाठी परमेश्वर त्याच्या दूताला पाठवेल. दबा धरणारे परमेश्वराने बसवले प्रियानो. त्या लोकांकडे, योशफाटाकडे त्यांना येऊ दिलं नाही. कुठल्याही प्रकारचं युद्ध झालं नाही. माझ्या प्राणो, ज्या प्रकारे आम्हीही ज्यावेळेस विपत्ती येते प्राणो, परमेश्वराच्या मार्गास लागतो, परमेश्वराला शरण येतो, आमच्यावर येणाऱ्या विपत्ती अडवण्यासाठी परमेश्वर त्याच्या दूतांना पाठवतो प्राणो.
कुठल्याही प्रकारची विपत्ती आमच्यावर येणार नाही आणि त्यासाठी आम्हाला युद्ध करावं लागणार नाही. हालेलुया. सो तुम्हाला वाटतं की देवाने तुमचाही बचाव असाच करावा, तुम्हाला युद्ध करावंच लागू नये, है की नाही? कुठल्याही प्रकारचा रक्तपात होऊ नये, कुठल्याही प्रकारचे वादिवाद होऊ नये, कलह होऊ नये, मतभेद होऊ नये. हालेलुया. सो परमेश्वर असा प्रसंग तुमच्यावर येऊ देणार नाही. कुठल्याही प्रकारचे युद्ध करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. केव्हा? जेव्हा तुम्ही योशफासारखे उपवास कराल, त्याच्या मार्गास लागाल आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या सम्मुख उभे राहाल, ज्यावेळेस परमेश्वराच्या सेवकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. ह्या सगळ्या कड्या आहेत बरं का, यातली एक जरी कडी सुटली तर हे काम होणार नाही. हालेलुया. सो ह्या सगळ्या कड्या खूप महत्त्वाच्या आहे, खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून प्राण लक्षपूर्वक ऐका. जर आम्हाला वाटत असेल की मीही माझ्या जीवनामध्ये एखाद्या लढाईमध्ये मी लढू नये, परमेश्वराने होऊन माझ्यासाठी स्वतः परमेश्वराने लढावं आणि मला या लढाईपासून वाचवावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्राणो अनेक गोष्टी योशफाटाच्या जीवनातून घ्या, शिका. हालेलुया. ज्याद्वारे तुम्हाला युद्ध करावं लागणार नाही. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे परमेश्वराने प्राणो मोशेला सांगितलं की ज्या लोकांना तुम्ही पाहत आहात त्या लोकांना तुम्ही पुन्हा पाहणार नाही, कारण परमेश्वर तुमच्यासाठी काय करेल? लढेल. हालेलुया. परमेश्वराने अभिवचन दिलं प्राणो. कोणाला दिलं? मोशेला आणि इस्रायल लोकांना, की तुम्हाला शांत राहायचं आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही, है की नाही? सो किती जणांना वाटेल की मी काहीच करू नये, शांत राहावं, मी पूर्णपणे देवावर अवलंबून राहावं, वाटतं का? हालेलुया. जर खरंच परमेश्वराकडून ही अपेक्षा करत आहात, पण एकाच युद्धामध्ये बरं का, सगळ्या युद्धामध्ये अपेक्षा करू नका. एखादी अशी समस्या जिथं तुम्ही काहीच करू शकत नाही, अशा ठिकाणीच परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. कारण ज्या प्रकारे योशफाटाला परमेश्वर म्हणाला या लढाईमध्ये, हालेलुया, एखाद्या लढाईमध्येच परमेश्वर तुम्हाला मदत करेल. परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी लढेल, तुम्हाला लढायची गरज पडणार नाही. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो की इस्रायल प्राणो तांबड्या समुद्रापर्यंत आले, फारो मागून येत आहे प्राणो, आणि आम्ही बघतो की परमेश्वर त्यांना म्हणत आहे, परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही काय करा? काय करा? आम्हाला काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त काय करायचं आहे? शांत राहा, परमेश्वरावर भरवसा करायचा. कधी कधी प्राणो आम्ही एखाद्या समस्येमुळे इतकं त्रासून जातो प्राणो, कधी कधी आम्ही चिडचिड करतो, आरडाओरड करतो, अनेक गोष्टी आम्ही करतो प्राणो. एखादं संकट ओढवलं की अनेक प्रकारे आम्ही टेन्शन घेतो, अनेक गोष्टी आमच्या जीवनात होतात, त्यामुळे चिडचिड होतात, वादिवाद होतात, कलह होतात, मतभेद होतात. परंतु प्राणो आम्ही बघतो की परमेश्वर त्यांना म्हणाला की तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला काय करायचं आहे? काय करायचं आहे? शांत राहा. तुम्हाला स्वतः जाऊन फारोसोबत लढायचं नाही, आहे की नाही? आम्ही बघतो की त्या लोकांमध्ये शूरवीर योद्धे सुद्धा होते, कारण यहोशवा पण कोण होता? एक शूरवीर योद्धा होता. मोशे पण योद्धा होता प्राणो. मोशेला पण सगळी रणनीती माहिती होती, सगळी युद्धकला तो मिस्रामध्ये शिकला होता, सगळ्या गोष्टीचं शिक्षण त्याला मिळालेलं होतं. मग परमेश्वर त्याला म्हणाला की जा आणि तू लढ म्हणून. परमेश्वर काय म्हटला? तुम्ही काय करा? काय करा? शांत राहा. सो एखादी जर विपत्ती आमच्यावर येत असेल आणि परमेश्वर जर आम्हाला मार्गदर्शन करत असेल की मी तुझ्यासाठी लढेल, त्यावेळेस शांत राहा आणि त्याच वेळेस खरंच परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. स्वतःहून कुठले प्रयत्न करू नका. ज्यावेळेस तो म्हणतो नका करू तर करूच नका, ज्यावेळेस तो म्हणतो करा तर करा. हालेलुया. जसं परमेश्वर तुम्हाला गायडन्स करेल तसंच तुम्ही करा. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे या वचनामध्ये, वचन 14 आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही काय करा? शांत राहा. मग ते राहिले की नाही? शांत राहिले की नाही? का निघले ते फारोसोबत लढायला? आपल्यासोबतच्या तलवारी भाले वगैरे घेऊन निघले का? काय केलं? ते पण काय झाले? शांत राहिले. आणि नंतर वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, वचन 23 निर्गम 14:23, तेव्हा मिस्रांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. ओके, पुढे वाचा.
आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्याची त्रेधा उडविली. त्याने त्यांच्या रथाची चाके काढून ती चालविणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिश्राशी लढत आहे. हालेलुया. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मिस्रांनी त्याचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सैन्याकडे पाहून त्यांची त्रेधा उडविली. ज्यावेळेस परमेश्वराने मिस्राच्या लोकांकडे, त्याच्या सैन्याकडे, त्याच्या घोड्याकडे बघितलं असेल तर कसं बघितलं असेल? हसत हसत बघितलं असेल, आनंदाने बघितलं असेल, कसं बघितलं असेल? हालेलुया. देवाच्या लोकांचा पाठलाग करतात, विश्वासणाऱ्यांचा पाठलाग करतात त्रास देण्यासाठी. परमेश्वर त्यांच्याकडे कसं पाहतो? तीक्ष्ण नजरेने, रागाने. हालेलुया. आणि या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून, अग्नी आणि मेघाच्या स्तंभातून मिस्री सैन्याकडे पाहून त्यांची त्रेधा उडविली. परमेश्वराने रागाने त्यांच्याकडे पाहिलं असेल, परमेश्वराचा क्रोध त्यांच्या विरोधात भडकला असेल, कारण प्रियानो ते परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना गाठण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी, त्यांना मारून टाकण्यासाठी, पुन्हा मिस्रामध्ये घेऊन जाण्यासाठी ते आले होते. त्यावेळेस प्रियानो मी बघतो की परमेश्वराने अग्निस्तंभातून आणि मेघस्तंभातून प्रियानो रागाने परमेश्वर प्रियानो इतका लाल बुंब झाला असेल की हे माझ्या लोकांचा पाठलाग करत आहे, माझ्या लोकांना मारण्यासाठी हे आले आहे. विचार करा प्रियानो, परमेश्वर किती क्रोधित झाला असेल, परमेश्वराचा किती राग मिस्री लोकांवर भडकला असेल. आणि म्हणून आम्ही बघतो की परमेश्वराने रागाने, क्रोधाने त्याने मिस्री लोकांकडे पाहिलं. विचार करा प्रियानो, ज्याच्याकडे परमेश्वर रागाने पाहतो त्याचं परमेश्वर नामोनिशान मिटून टाकतो, काहीच ठेवत नाही. म्हणून प्रियानो परमेश्वराने याजकांना एक आज्ञा केली होती, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं गणना याचा 6वा अध्याय वचन 26. सहा आणि 22 पासून. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. हालेलुया. या ठिकाणी प्राणो परमेश्वराने मोशेला सांगितलं की याजकांना तू काय कर, काही वचन, आशीर्वादाची वचन तू सांग. कारण प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वर दोन्ही प्रकारे पाहतो, प्रसन्न मुखाने पण पाहतो आणि क्रोधाने पण पाहतो. हालेलुया. मिस्राकडे कसं पाहिलं? क्रोधाने पाहिलं, बरोबर आहे की नाही? त्याचं पाहणं खूप भयंकर आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही त्याच्या विरोधात जातो प्रियानो, मग परमेश्वराचा कोप देखील आमच्यावर भडकतो, क्रोध भडकतो प्रियानो. आणि मग परमेश्वर आमच्याकडे कसा पाहतो? रागाने पाहतो, जसं त्याने मिस्री लोकांकडे पाठलं. आणि ज्यावेळेस त्याने मिस्राकडे पाहिलं, त्यांची त्रेधा उडवली, त्यांचा पूर्ण नामोनिशान परमेश्वराने मिटून टाकलं प्राण. त्यांचे रथ, घोडे, त्याची सगळी चाकं परमेश्वराने स्वतः काढली. असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने काढलं. हालेलुया. सो तुम्हाला वाटतं का परमेश्वराने तुमच्याकडे पाहावं? है ना, वाटतं ना? कसं पाहावं? प्रसन्न मुखाने, आनंदित. हालेलुया. आणि ज्यावेळेस विचार करा, प्रभू प्रसन्न मुखाने तुम्हाला पाहिल, प्रभू तुम्हाला किती आशीर्वादित करेल. परंतु हे आमच्यावर अवलंबून आहे की नाही? आम्ही जर चांगलं करतोय तर प्रभू प्रसन्न मुख करेल, है की नाही? आम्ही जर त्याच्या विरोधात जातोय, त्याच्या लोकांच्या विरोधात जातोय, परमेश्वराच्या विरोधात जातोय, मग परमेश्वराची नजर कशी होईल? करडी नजर होईल, है की नाही? कारण परमेश्वराची नजर कशी असते? करडी, तीक्ष्ण, क्रोधाने भरलेली त्याची नजर असते. म्हणून ज्याही वेळेस एखादं काम तुम्ही देवाच्या विरोधात करतात, बरेचसे कामं आहे
जे परमेश्वराच्या विरोधात आहे, जे बायबलमध्ये दिलेलं आहे, मूर्तीपूजा असेल वगैरे वेगवेगळ्या गोष्टी असतील प्रियानो, ज्या ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या विरोधात जातो, हालेलुया, सो परमेश्वर आमच्याकडे पाहत असतो. सेवक नाही पाहत, एखादा व्यक्ती पाहत नाही, परंतु परमेश्वर आम्ही जेही करतो प्राणो, चांगलं करतोय तेही परमेश्वर पाहतोय, वाईट करतोय तेही परमेश्वर पाहतोय, त्याच्या विरोधात जातोय, अंधारात एखादी गोष्ट करतोय तेही परमेश्वर पाहतोय, दिवसा एखादी गोष्ट करतोय तेही पाहतोय, रात्री एखादी गोष्ट करतोय तेही परमेश्वर पाहतोय. प्रत्येक गोष्ट परमेश्वर पाहतो प्राणो. आमच्या कामावर अवलंबून आहे की परमेश्वराने आमच्याकडे कसं पाहावं. हालेलुया. जर प्राणो तुम्ही चांगल्या गोष्टी कराल, परमेश्वराला संतोष देणाऱ्या गोष्टी कराल, तर परमेश्वर हसत हसत तुमच्याकडे बघेल प्राणो, आनंदाने परमेश्वर बघेल प्राणो. पण जर परमेश्वराच्या विरोधात जाताय, हालेलुया, अशी नजर कोणावरही न पडो, है की नाही. जसं परमेश्वराने मिस्राकडे पाहिलं तसं परमेश्वर कोणाकडेही न पाहो. म्हणून प्राणो परमेश्वराने इस्रायल लोकांना, याचकांना प्राणो परमेश्वराने सांगितलं की तू यांना काय कर, आशीर्वाद वचने सांग. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना याप्रमाणे म्हणा. म्हणून प्राणो ज्याही वेळेस देवाचे लोक आशीर्वाद देतात, या प्रकारचं वचन बोलतात की परमेश्वर तुझ्याकडं प्रसन्नमुख करो. आम्ही म्हणूया, परमेश्वर माझ्याकडे प्रसन्नमुख करो. ही गोष्ट जर स्वीकारली तर निश्चित प्रभू प्रसन्नमुख तुमच्याकडे करेल. हालेलुया. सप्रानो आम्ही बघतो की या ठिकाणी मोशेला किंवा इस्रायल लोकांना लढावं लागलं का? लढावं लागलं. कोण लढला? कोण लढला? सो काही असे युद्ध असतात प्राणो ज्यामध्ये आम्हाला युद्ध करावं लागत नाही, तर परमेश्वर स्वतः आमच्यासाठी लढतो प्राणो. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, पहिले शमूएलाचा 7वा अध्याय वचन 10. शमूएल होमार्पण करीत असताना पलिष्टी इस्रायलाशी लढाव्यात जवळ येऊन ठेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ठास घाबरे केले आणि इस्रायला पुढे त्याचा मोड झाला. हालेलुया. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, वचन 9 आणि 10 मध्ये, मग शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वरास निशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली. आराधना करणं म्हणजेच एक प्रार्थनेचा भाग पण आहे बरं का. हालेलुया. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रियानो शमूएलाने आराधना केली आणि परमेश्वराने ती ऐकली, शमूएल होमार्पण करीत असताना पलिष्टी इस्रायलाशी लढावास जवळ येऊन ठेपले. आम्ही बघतो प्रियानो शमूएलाच्या काळामध्ये आम्ही बघतो की पलिष्टी लोकांनी प्रियानो जे इस्रायल लोक आहेत त्यांना खूप त्रास दिला, है की नाही. ज्या प्रकारे आम्ही बघतो की मोशेच्या वेळेस इस्रायलाला कोणी त्रास दिला? मिस्राने आणि फारोने. या ठिकाणी कोणी दिला? कोणी दिला? पलिष्टी लोकांनी. पण त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, त्यांचं नेतृत्व करण्यासाठी कोण होतं? या ठिकाणी कोण आहे? शमूएल. आणि अगोदरच्या अध्यायामध्ये कोण होतं? मोशे. सो ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे प्रियानो की आमच्या समस्येमध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी देवाचे लोक आमच्या सोबत असणं गरजेचं आहे. हालेलुया. जसं मोशे होता, या ठिकाणी कोण आहे? कोण आहे? ओके. आणि आम्ही बघतो की शमूएल होमार्पण करत आहे आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो या ठिकाणी जे पलिष्टी लोक आहे प्रियानो, ते पलिष्टी लोक इस्रायल लोकांसोबत लढण्यासाठी, युद्ध करण्यासाठी ते एकवट झाले आणि जवळ येऊन ठेपले, जवळ ते आले लढण्यासाठी. आणि पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यास काय केलं? घाबरे केले. परमेश्वराने गर्जना केली प्रियानो. परमेश्वर बोलतो तेव्हा काय होतं? गर्जना होतं. आम्ही पावसाच्या रहस्यामध्ये बघितलं प्रियानो की ज्यावेळेस परमेश्वर बोलतो तेव्हा काय होतं? गडगडाट होतो. प्रियानो परमेश्वराने पाहिलं असेल
शमूएल होमार्पण करत आहे, पलिष्ठी लोक जवळ येऊन ठेपलेले आहे, इस्रायल लोक घाबरलेले आहे आणि हे लोक लढण्यासाठी येत आहे. सुप्रानो, देवाच्या लोकांकडे आणि त्यांच्या प्रत्येक परिस्थितीकडे परमेश्वराचं लक्ष असतं. हालेलुया. आमच्या सोबत काय होत आहे, आमच्यावर कोण चाल करून येत आहे, कशासाठी येत आहे, देवाचे लोक काय करत आहे, या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचं लक्ष असतं म्हणजे असतं. हालेलुया. ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. सेवक, लोक, परमेश्वर, त्याचबरोबर शत्रू. ह्या सगळ्या गोष्टीवर परमेश्वर काय करतो, वॉच करतो. कारण त्याने जागले द वॉचर्स जे असतात प्राणो ते ठेवलेले आहे, जे प्रत्येक परिस्थितीला काय करतात, न्याहाळतात की आता काय होत आहे, कोण चाल करून आलेला आहे, कुठपर्यंत आलेले आहे, जवळ आहे का दूर आहे. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला माहित आहे. कारण या वचनामध्ये प्राणो स्पष्टपणे लिहिलंय की शमूएल होमार्पण करीत असताना पलिष्ठी इस्रायलाशी लढावा जवळ येऊन ठेपले. हालेलुया. जवळ आलेत, लांब आहे, हे की नाही. प्रत्येक गोष्टीची परमेश्वर काय करतो, बारकाईने निरीक्षण करतो. हालेलुया. आणि या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ठास घाबरे केले. ज्यावेळेस तुमचा शत्रू प्राणो तुम्हाला येऊन तुमच्याशी लढण्यासाठी, तुम्हाला नाश करण्यासाठी प्राणो, ज्यावेळेस ही प्राणो तो जवळ येऊन ठेपेल आणि ज्यावेळेस तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करेल, परमेश्वर मोठा गर्जना करून त्या शत्रूला घाबरून टाकेल. परमेश्वर तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी परमेश्वर थांबड्या समुद्राला दुभांगण्यासाठी तयार आहे. परमेश्वर गडगडाट करण्यासाठी तयार आहे. परमेश्वर तुमच्या बाजूने लढत आहे प्राणो. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करत आहे आणि सहाय्य करण्यासाठी त्याला कुठलीही गोष्ट करावी लागेल तरी परमेश्वर करेल. ज्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी लढेल तेव्हा ह्या गोष्टी होतील. माझ्या प्राणो, ज्यावेळेस शमूएल आम्ही बघतो की मध्यस्थी करत आहे, होमार्पण करत आहे, प्रार्थना करत आहे की प्रभू या शत्रूपासून माझ्या लोकांना वाचव, इस्रायल लोकांना तू वाचव. आम्ही बघतो की ज्यावेळेस देवाचे लोक ही प्रार्थना करतात, मध्यस्थी करतात प्राणो, जरी शत्रू, जरी समस्या जवळ येऊन ठेपतात प्राणो, परंतु परमेश्वर अशा प्रकारचा गडगडाट करतो की त्या समस्या आमच्यापासून दूर पळून जातात. हालेलुया. माझे प्राणो, परमेश्वर सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. त्याला तुमच्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी काहीही करावं लागलं, तांबड्या समुद्राला दुभांगावं लागलं तरी परमेश्वर ते करेल. गडगडाट करावं लागला तरी परमेश्वर करेल प्राणो. कारण देव तुमच्या बाजूने लढत आहे प्राणो. हालेलुया. आम्ही बघतो की मोशेच्या द्वारे परमेश्वराने मिस्राच्या हातातून सोडवलं, शमूएलाच्या द्वारे परमेश्वराने पलिष्ठाच्या हातातून सोडवलं. आणखी प्राणो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो, दुसरे राजाचा 7वा अध्याय वचन 6, वचन 6. कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला अरामी सैन्याच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलाविले आहे. ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की अलिशाच्या काळामध्ये ही घटना घडली. अगोदरच्या 2 घटना मोशेच्या आणि शमूएलाच्या काळात घडली. ही जी घटनांचं जे वर्णन आहे प्राणो ते कोणाच्या काळात आहे? अलिशा कोण आहे? एलियाचा दुप्पट आत्मा प्राप्त झालेला अग्नीचा संदेष्टा त्याला म्हणतात. आणि त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की तो एलियाच्या हातावर पाणी घालणारा होता. पाणी घालणारा म्हणजे एलियाला मदत करणारा होता, त्याची काळजी घेणारा होता, त्याचं पोषण करणारा होता. अनेक गोष्टी होत्या प्रियानो. आणि परमेश्वराचा दुप्पट आत्मा प्रियानो मी बघतो की अलिशाच्या ठाई उतरला होता. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस आरामी जे लोक आहे प्राणो, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पाडला. माझे प्राणो, आम्ही बघतो की जे आरामाचं सैन्य होतं प्राणो, त्यांनी शमरोनाला काय केला?
वेढा घातला. काय घातला? वेढा घातला. त्याच्यावर वेढा घातला म्हणजे त्याला पूर्ण बाजूने काय केलं? घेरलं. त्याच्यावर स्वारी करण्यासाठी जे शम्रोनाचा इस्रायलचा जो राजा आहे प्रियानो, यहोराम त्यावेळेचा राजा होता. आणि या राजाशी युद्ध करण्यासाठी आम्ही बघतो की त्यांनी व्यूह रचला प्रियानो. त्यांनी प्रियानो आम्ही बघतो की त्याच्या भोवती एक वेढा घातला. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 6 आणि 24. त्यानंतर अरामाचा राजा बेनहदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. ओके, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यानंतर आरामाचा राजा बेनहदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. काय केला? वेढा घातला. आणि त्यामुळे आम्ही बघतो की वचन 25 मध्ये की तेव्हा शम्रोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेस 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटले, आहो स्वामी राज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून किंवा द्राक्ष कुंडातून. माझ्या प्राणो, शम्रोनावर वेढा पडलेला आहे. कुठल्या लोकांनी वेढा केला? आरामी लोकांनी. शमूवेलाच्या काळात इस्रायल लोकांसोबत लढण्यासाठी कोण आलं? कोणते लोक आले? जवळ येऊन कोणते लोक ठेपले? ओके, मोशेला आणि इस्रायल लोकांना धरण्यासाठी कोणते लोक आले? ओके, आहे तुमचं लक्ष आहे ना. या ठिकाणी कोणत्या लोकांनी वेढा टाकला? आरामी. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस त्यांनी वेढा टाकला प्राणो, इतकी भयंकर अशी प्राणो त्या ठिकाणी महागाई झाली. काय झाली? महागाई. आपण बघतो आज पण खूप महागाई आहे की नाही? आहे की नाही? परंतु या महागाईमध्ये पण देवाने त्यांच्यासाठी अद्भुत काम केलं प्राणो. सो कितीही महागाई असू दे प्राणो, परमेश्वर त्याच्या लोकांसाठी पुरवठा करतो. कारण त्याला पाहून देणारा यहावे इरे त्याला म्हणतात. हालेलुया. सो प्राणो, इतकी भयंकर महागाई त्या ठिकाणी झाली प्राणो. आणि वचन जर पुढे बघितलं आम्ही पाहायला मिळतं वचन 28 मध्ये, राजाने तिला विचारले, तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. बघा प्राणो, किती भयंकर अशी परिस्थिती शम्रोनात झाली होती. इतका भयंकर वेढा पडलेला होता. शत्रूने प्राणो पूर्ण शम्रोनाला वेढा घातला होता. महागाई झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये प्राणो मी बघतो की एक स्त्री, ज्या 2 स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे की एका स्त्रीने तिचं मूल काय केलं? शिजून खाल्लं. किती भयंकर दुष्काळ होता. आणि ती राजाला म्हणते की आम्ही पहिला अगोदर एक मुलगा खाल्ला, आता हिचा मुलगा खायचं तर ती देत नाही. आणि हे ऐकून आम्ही बघतो प्राणो, ज्या प्रकारे वचन 29 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्यास खाऊ, तेव्हा हिने आपला पुत्र लपून ठेवला. तर प्राणो मी बघतो की इतकी भयंकर अशी महागाई, इतकी भयंकर भीषण परिस्थिती कुठे झाली होती? शम्रोनात झाली होती. आणि त्यानंतर प्रियानो वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं वचन 7 आणि 1. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शम्रोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 शेकेलास व 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की ही गोष्ट अलिशाच्या पण कानावर आली असेल प्रियानो. आणि त्याने प्रार्थना केली असेल की परमेश्वरा या महागाईतून तू सोडव, ह्या लोकांमधून आरामी लोकांपासून तो आमचा बचाव कर. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या ह्याच वेळी शम्रोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 शेकेलास व 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा परमेश्वराने आकाशी कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले की तू आपल्या डोळ्याने हे पाहशील पण त्यातले काही खाणार नाही. जो देवाच्या सेवकांच्या बोलण्यावर प्राणो विश्वास ठेवत नाही त्यांना प्राणो त्या गोष्टी परमेश्वर चाखू पण देत नाही. हालेलुया. या व्यक्तीला प्राणो त्याने डोळ्याने बघितलं पण ज्या गोष्टी प्रियानो परमेश्वराने केल्या होत्या त्यातली एक सुद्धा त्याला चाखायला मिळाली नाही. आणि पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती.
ती एकमेकास म्हणाली, येथे बसून का मरावे? नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणार, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलो तरीही मरणार. तर चला आपण आरामी सेनेस जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू. एवढेच. ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात, तो तेथे एकही माणूस नव्हता. सो परमेश्वर प्रियानो, परिस्थिती कशीही असू द्या, परंतु देव त्याच्या लोकांसाठी कशा योजना करतो प्रियानो. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की भयंकर महागाई झालेली आहे, युद्धाचा प्रसंग ओढवलेला आहे, वेढा पडलेला आहे, महागाई झालेली आहे. आणि त्यानंतर परमेश्वर प्रियानो त्याच्या सेवकाच्या द्वारे प्रियानो अभिवचन देतो की मी या परिस्थितीवर काय करणार आहे? उपाय करणार आहे. पण आम्ही बघतो की जो सरदार आहे तो विश्वास ठेवत नाही आणि त्या गोष्टी त्याला प्राप्त होत नाही. आणि पुढे प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं 6 मध्ये, कारण परमेश्वराने वचन 5 मध्ये, ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात, तो तेथे एकही माणूस नव्हता, कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊन करून बोलविले आहे, म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले. आपले डेरे, घोडे, गाढव जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. हालेलुया. परमेश्वराने काय केलं? घोड्याच्या आणि रथांचा काय केला? गलबला केला, म्हणजे आवाज केला. आम्ही बघतो की इस्रायल लोक युद्ध करण्यासाठी गेले होते का? त्यांच्यासोबत घोडे होते का? रथ होते का? परमेश्वराने काय केलं? गलबला केला. इथे लिहिलंय गलबला, आवाज केला. कशाचा? प्रचंड सेनेचा, रथांचा, घोड्यांचा काय केला? आवाज केला. आणि तो आवाज ऐकून आरामी लोक काय झाले? काय केले? पळून गेले. युद्ध झालं का? त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोण होतं? अलिशा होता, बरोबर. सप्रानो, ज्या वेळेस आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कोणीतरी असतं, परमेश्वर आमच्यासाठी उपाय योजना करत. परमेश्वर दुहेरी उपाय योजना करत होता. परमेश्वर महागाईतून त्यांना सोडवत होता. परमेश्वर आरामाच्या सैन्यापासून, युद्धापासून त्यांना सोडवत होता. सो परमेश्वर प्रियानो एका वेळेस अनेक योजना आमच्यासाठी करत असतो प्रियानो. हालेलुया. आम्हाला संकटातून सोडवतो, समस्येतून सोडवतो, आमच्या गरजांचा पुरवठा करतो. सो प्रियानो, मी बघतो की या लोकांना परमेश्वराने महागाईतून सोडवलं. हालेलुया. आम्ही बघतो की ते जे आरामी लोक होते ते सर्व आपलं जितकं ते सोबत आणलेलं होतं ते सगळं काही तिथं टाकून गेले. हालेलुया. त्यांना सगळ्या गोष्टींचा मुबलक पुरवठा झाला प्रियानो. आणि जे परमेश्वर अलिशाच्या द्वारे बोलला त्या सर्व घटना या ठिकाणी पूर्ण झाल्या प्रियानो. सो परमेश्वर त्याच्या सेवकाचे शब्द पूर्ण करणारा देव आहे. म्हणून प्रियानो, देवाच्या लोकांच्या मार्गदर्शनानुसार ज्यावेळेस आम्ही चालतो प्रियानो, परमेश्वर आमच्यासाठी काहीतरी योजना करतो. त्या ठिकाणी आम्हाला काही करण्याची गरज नाही. आम्ही बघतो की इस्रायल लोक सैन्य घेऊन प्रियानो गेले नाही, लढले नाही. काही केलं का? त्या ठिकाणी गलबला कोणी केला? हालेलुया. सो कधी कधी प्रियानो, परमेश्वर तुम्हाला काहीही करू देणार नाही. तुम्हाला त्या शत्रूला पळून जाण्यासाठी परमेश्वर प्रचंड गलबला करेल आणि प्रियानो तुमच्या शत्रूला परमेश्वर हाकून देईल. आणि जी समस्या तुमच्या जीवनात आलेली आहे त्यावर परमेश्वर उपाय योजना करेल. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, दुसरे राजे याचा 19वा अध्याय वचन 35. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्वरी गोटातले 1,85,000 लोक मारिले. पहाटेच लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते. या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो आणखीन एक युद्ध प्रसंग प्रियानो, जो हिजकिया राजा आहे प्रियानो, त्या हिजकिया राजाच्या जीवनात आला. हिजकिया राजाबद्दल काय वैशिष्ट्य सांगितलेलं आहे?
परमेश्वराने हिजकियाच्या आयुष्य किती वर्षांनी वाढवलं? किती वर्षांनी? का 10 वर्षांनी? 15, है की नाही? कारण तो धार्मिक होता, है की नाही? तो परमेश्वरापुढे रडला प्रियानो, आणि परमेश्वराने त्याचं आयुष्य काय केलं? सो आयुष्य वाढण्याचं काम हे देवाच्या हातामध्ये आहे प्रियानो. जर प्रभूने आमचं आयुष्य वाढलं तर कुठला आजार, कुठल्या समस्या आम्हाला मारू शकत नाही, कारण आमचं जीवन दीर्घायुष्य हे देवाच्या हातात आहे. आणि आम्ही बघतो प्रियानो की हिजकिया राजावर पण असाच प्रसंग ओढवला प्रियानो. आणि एक सिनेरीब नावाचा एक जो राजा आहे प्रियानो, त्या राजाने प्रियानो मी बघतो की या हिजकिया राजासोबत प्रियानो युद्ध करण्यासाठी तो तयार झाला. अनेक वेगवेगळ्या गोष्टी प्रियानो तो हिजकियाशी बोलला प्रियानो. हिजकियाला घाबरून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रियानो आम्ही बघतो की त्यावेळेस पण हिजकियाला मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वराने एक संदेष्टा त्या ठिकाणी ठेवला होता. तो संदेष्टा कोण आहे सांगा? हिजकियाच्या काळामध्ये यशाया, हालेलुया, यशाया संदेष्टा. कारण ज्यावेळेस हिजकियाने प्रार्थना केली होती, यशाया संदेष्टाने सांगितलं होतं की परमेश्वर तुझं आयुष्य वाढवत आहे. सो प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल प्रियानो. ज्याही वेळेस प्रियानो त्यांना युद्ध करण्याची गरज पडली नाही, पण त्यांच्यासोबत कोणीतरी होतं, संदेष्टे होते, देवाचे लोक होते, है की नाही? ते एकटेच होते का? ह्या सगळ्या गोष्टी पुरावा देतात प्रियानो. अगोदर मोशे होता, त्यानंतर शमुवेल होता, त्यानंतर कोण होता? अलिशा होता, आणि या ठिकाणी कोण आहे? कोण आहे? यशाया कोण आहे? संदेष्टा, मेजर संदेष्टा म्हणतात त्याला. आणि या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, एक युद्ध प्रसंग प्रियानो हिजकियाच्याही जीवनामध्ये आला. आणि प्रियानो आम्ही बघतो की त्याला घाबरवण्यासाठी प्रियानो अनेक गोष्टी प्रियानो हा सिनेरीब बोलला प्रियानो. आणि एक पत्र पण त्याने पाठवलं, आणि ते पत्र प्रियानो अजून पण म्युझियममध्ये आहे. हालेलुया. जर वेळ मिळाला तर मी नक्की तुम्हाला दाखवल. सो प्रियानो त्यावर सिनेरीबाने जे लिहून पाठवलं होतं प्रियानो, परमेश्वराचा उपमर्द करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लिहिल्या होत्या की तुझ्या परमेश्वराला काय ताकद आहे, तो माझ्या हातातून सोडवेल का, अशा अनेक गोष्टी होत्या प्रियानो ज्याच्याबद्दल सिनेरीबाने लिहिलेलं होतं. आणि आम्ही बघतो प्रियानो की ज्यावेळेस हा राजा लढण्यासाठी आला प्रियानो, त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो, 2 राजे 19 आणि 32. ह्याकरिता अशूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्यांशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ओके. ज्यावेळेस प्रियानो तो घाबरला प्रियानो, त्यावेळेस परमेश्वराने प्रियानो यशायाच्या द्वारे त्याला सांगितलं, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की ह्या करिता आशूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो सिनेरीब लढण्यासाठी आला. यशाया ते घाबरले, त्यांनी प्रार्थना केली प्रियानो. हिजकियाने पण प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांना वचन दिलं. आणि वचन 35 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने, कोणे? सो काही वेगवेगळे प्रकारचे देवदूत होते, परंतु प्रियानो या ठिकाणी पर्टिक्युलर लिहिले की परमेश्वराचा दूत. परमेश्वराचा दूत म्हणजेच परमेश्वर. हालेलुया. कारण आम्ही बघतो की मिखाएल आहे, गॅब्रियल आहे, त्याचबरोबर रफाएल आहे, बरेचसे वेगवेगळे दूत आहे, सराफिम आहे, परंतु या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अशुरी गोटातले 1,85,000 लोक मारिले. पहाटे लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते. मग अशूरचा राजा सिनेरीब तळ उठून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेथे तो आपला देव निस्त्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करीत असता अद्रमलेक व शरेसर यांनी त्यास तलवारीने वधिले आणि तो आराराट देशात पळून गेले. मग एसर एदोन त्याच्या जागी राजा झाला. सो प्रियानो मी बघतो की हिजकियावर पण युद्ध प्रसंग ओढवला.
परंतु परमेश्वराने हिजकियाला युद्ध करू दिलं का? युद्ध करू दिलं का? या ठिकाणी युद्ध झालं का? काय झालं? परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने त्याच्या देवदूताला पाठवलं आणि किती लोकांना मारलं? 1,85,000 लोकांना एका वेळेस एका दूताने मारलं. हालेलुया. विचार करा, जर देवदूताचं सैन्यच त्या ठिकाणी आलं असतं तर, है की नाही? किती भयंकर घटना घडल्या असत्या. तर परमेश्वराचे दूत किती सामर्थ्यशाली आहे प्रेम. जे त्याच्या सेवेत राहतात तो तर त्यांच्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे प्रेम. म्हणून प्रेनो, कधी कधी ज्यावेळेस प्रेनो तुम्ही परमेश्वराचा धावा कराल प्रेनो, परमेश्वर तुमच्या सहाय्यासाठी त्याच्या दूताला पाठवेल प्रेनो. आणि परमेश्वर त्याच्या दूताच्या द्वारे तुमच्यासाठी लढेल प्रेनो. तुम्हाला लढण्याची गरज नाही. हालेलुया. फक्त आम्हाला शांत राहायचं आहे आणि परमेश्वर आमच्यासाठी काय करेल प्रेनो, ह्या गोष्टी आम्हाला पाहायच्या आहे. हालेलुया. सो प्रेनो, आम्ही बघतो की परमेश्वर मोशेच्या बाजूने लढला. त्यानंतर आम्ही बघतो की परमेश्वर शमूएलाच्या काळात प्रेनो पलिष्ठांच्या विरोधात लढला. आम्ही बघतो प्रेनो आरामीच्या सैन्यासोबत लढण्यासाठी परमेश्वराने प्रचंड गलबला केला आणि त्यांना हाकून दिलं. त्या ठिकाणी युद्ध झालं नाही. हिजकियाच्या काळात पण युद्ध झालं नाही. या सर्व गोष्टीतून आमच्या लक्षात येतं प्रेनो की ह्या घटनेमध्ये परमेश्वर स्वतः लढला प्रेनो. हालेलुया. परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातून गर्जना केली प्रेनो, गलबला केला. परमेश्वराने दूताला पाठवलं, दबा धरणारे पाठवले, वेगवेगळ्या गोष्टींना करून प्रेनो परमेश्वराने त्या युद्धातून त्याच्या लोकांचा बचाव केला प्रेनो. आणि म्हणून प्रेनो, ज्या प्रकारे देवाचं वचन दुसरे इतिहास 20 आणि 17 परमेश्वराचं वचन सांगतं की या युद्धात तुम्हाला लढावं लागणार नाही, कारण मी परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. सो प्रेनो, कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, तुम्ही निर्बल आहात, दुर्बल आहात प्रेनो, विश्वास करा की हे वचन आज तुम्हाला परमेश्वर देत आहे की या युद्धामध्ये, या लढाईमध्ये तुम्हाला लढावं लागणार नाही, कारण मी तुमच्या बाजूने लढणार आहे. हालेलुया. सो प्रेनो, तुम्ही प्रार्थना करा, विश्वास करा, निश्चित परमेश्वर तुमच्याकडून लढेल आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये निश्चित प्रभू तुम्हाला यशस्वी करेल. हालेलुया. परमेश्वर करो हे वचन तुम्हासाठी आशीर्वादित करो. या समय प्रेनो आमचे नेत्र आम्ही बंद करूया. प्रभूला धन्यवाद देऊया की प्रेनो परमेश्वर आज त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलला आहे. तो म्हणत आहे की या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही, कारण परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. प्रेनो, ज्या प्रकारे यहोशाफाटाने परमेश्वराच्या